या सगळ्याविषयी आपण आपले एक्झिक्युटिव्ह एडिटर नरेंद्र कोठेकर यांच्याकडून सुद्धा एक रिॲक्शन घेणार आहोत या यादीवर। त्यांच्याकडून देखील आपण अधिक जाणून घेणार आहोत। पण ठाकरेंच्या शिवसेनेची आता पहिली यादी जाहीर झाल्यानंतर अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील यांच्याकडून। स्वप्नील, एकीकडे राज ठाकरेंचा मेळावा तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर। लागवी निश्चितच ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये खरं तर ठाकरे गटाकडून पहिली यादी जवळपास निश्चित झाल्याचं पाहायला मिळते। आतापर्यंत 43 जणांना उमेदवारी अर्ज देण्यात आलेले आहेत। एबी फॉर्म सुद्धा पोहोचवण्यात आलेले आहेत। यातील बहुतांश उमेदवार आज सकाळी 10 वाजल्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। आता आणखी काही 40 उमेदवारांचे एबी फॉर्म सुद्धा आज देण्यात येणार आहेत। त्यामुळे मोठी संख्या ही उमेदवारांची ठाकरे गटाकडून पाहायला मिळते। तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी अद्याप एबी फॉर्मचं वाटप सुद्धा केलेले नाहीये। आता मेळावा सुरू आहे, दरम्यान या मेळाव्यामध्ये पहिली यादी राज ठाकरे जाहीर करण्याची शक्यता आहे। मात्र अद्यापही शरद पवार गटाशी जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू असल्याचं सुद्धा पाहायला मिळतं। त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत बहुतांश एबी फॉर्म वाटप हे ठाकरे बंधूंकडून केलं असल्याचं पाहायला मिळण्याची शक्यता आहे। मात्र अद्याप 43 फॉर्म जे आहेत एबी फॉर्मचं वाटप उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आलेलं आहे। लागली स्वप्नील, आपण जर पाहिलं, जर या यादीवर नजर टाकली तर या यादीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न नक्कीच यामध्ये बहुतांश नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे। काही जे सिटिंग नगरसेवक आहेत त्यांना सुद्धा पुन्हा संधी देण्यात आलेली आहे। खरं तर निष्ठावान कार्यकर्ते हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहिलेले आहेत। त्यामुळे अनेकांना संधी देण्यात आलेली आहे। गेल्या 7 वर्षांपासून ज्या वॉर्डमध्ये जे नवे चेहरे समोर आलेले आहेत त्यांना सुद्धा विश्वासाने संधी दिलेली आहे। त्यामुळे आणखी जे काही यादी समोर येणार आहे यामध्ये सुद्धा नवीन चेहरे आणि युवा नेतृत्वांना संधी देण्याचं काम हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून करण्यात आलेलं पाहायला मिळते। स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। आपल्यासोबत स्टुडिओत या सगळ्याविषयी बोलण्याकरता नरेंद्र कोठेकर सर सुद्धा उपस्थित आहेत। त्यांच्याशी देखील आपण चर्चा करणार आहोत एकूणच ठाकरेंच्या शिवसेनेच्या या पहिल्या 40 जणांच्या यादीवर। नरेंद्र सर, जेव्हा आपण या सगळ्यावर नजर टाकतोय त्यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला आहे। पण जे खरं तर निष्ठावंत होते, जे इच्छुक होते, यांना काहीसं डावललेलं आहे। जे अनेक जण देव पाण्यात ठेवून होते त्यांची मात्र घोर निराशा। नक्कीच कसं होतं की मेरिट तपासलं जातं उमेदवारी देताना आणि त्या मेरिटच्या आधारावरती नवीन चेहरे द्यायला पाहिजेत। मगाशी आपण जशी भाजपाबाबत चर्चा केली तीच गत म्हणजे सर्व पक्षांमध्ये इकडून तिकडून चर्चा या सारख्याच असतात। प्रत्येक पक्ष आपली रणनीती ठरवत असताना समोरचा पक्ष कोणता उमेदवार देईल, आपला उमेदवार तिकडे कसा निवडून येईल आणि स्थानिक रणनीती काय असेल, स्थानिक राजकारण कशाच्या बाजून जात आहे, नवीन चेहरा दिला तिथे तर ती जागा आपल्याला मिळेल का, ही सगळी गणित आणि समीकरणं तपासून ही नावं दिली जातात। पण ही नावं देत असताना शिवसेनेने पण यावेळेला नवीन चेहऱ्यांना संधी दिलेली आहे आणि त्या संधीतून आपला पक्ष अधिक त्या भागामध्ये बळकट कसा होईल, म्हणजे पक्षाने खात्री करायची असते की वारंवार त्याच उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवून ती संधी त्यांना देण्यापेक्षा नवीन नावं जर गेली तर जनमानसामध्ये मतदारांमध्ये एक वेगळा संदेश जातो आणि त्या संदेशामुळे नवीन मतदार त्याच्याशी जोडला जातो। ही काळजी शिवसेना ठाकरे गटाने पण घेतलेली आहे। अगदी नरेंद्र सर, टीव्ही स्क्रीनवर आपल्याला ही महत्त्वाची बातमी दिसणार आहेच, पण मी तुम्हाला या ठिकाणी एक अपडेट देते। मनसेचा जो मेळावा सुरू आहे त्या ठिकाणी एक महत्त्वाची घडामोड घडते, ती अशी आहे मनसेच्या उमेदवारांची यादी आजही जाहीर होणार नाही असं कळतंय। आणि विशेष म्हणजे असा एक फंडा राबवला जातोय, जोवर सगळे उमेदवार अर्ज दाखल करत नाहीत तोपर्यंत यादी मनसेकडून जाहीर केली जाणार नाहीये। त्यामुळे एक वेगळीच रणनीती आता मनसेकडून। आपण सर्वात आधी लोकशाहीवरती हे सांगितलं होतं की या वेळेला बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारी यादी जाहीर करायची नाही तर थेट उमेदवारांना फोन करायचे, त्यांच्या हातात थेट एबी फॉर्म द्यायचा, त्यांना अर्ज दाखल करायला लावायचं। ही सर्व पक्षांची एक रणनीती होती। त्याच्यामध्ये मनसेही आहे की त्यांच्यातली बंडाळी थांबायला, कारण या वेळेला 2 दशकांनंतर ठाकरे
चा पक्ष आणि मनसे दोघं एकत्र येतात, दोघांचा मतदार एक आहे, त्यांना मानणारा वर्ग एक आहे आणि त्यातली बंडाळी रोखण्यासाठी, कारण जेव्हा मतं आणि विचार एक असतात तेव्हा साहजिकच तिकडे इच्छुकांचा भरमार असतो आणि हा इच्छुकांचा भरमार जेव्हा असतो बंडाई म्हणण्यापेक्षा सध्या जो राजकारणात सध्या जो शब्दप्रयोग वारंवार केला जातोय, मुलं पळवणारी टोळी असा खरं तर आपण म्हणता ते बरोबर आहे. तर ही आपली मुलं दुसऱ्यांनी पळवून नेऊ नयेत म्हणून ही सर्वच पक्षांनी एक काळजी घेतलेली आहे. कारण कसं होतं की आपला उमेदवार जो तिकडे निवडून येणार आहे पण पक्षाला वाटते त्याचं मेरिट अन्य उमेदवारापेक्षा जास्त आहे आणि त्याला जर उमेदवारी दिली असेल तर तो जो इच्छुक होता इतक्या वर्षांचा किंवा ज्याचा आग्रह होता, कोणतरी कोणाच्या नावासाठी आग्रह धरून जातं, तर तो आग्रह टाळण्यासाठी आणि त्यातून बंडखोरी होऊ नये, तो दुसऱ्या पक्षात जाऊ नये, त्याची जी समीकरणं आहेत ती समीकरणं पूर्ण होण्यास जितका कमी वेळ देता येईल तितका कमी वेळ त्याला द्यायचा, म्हणजे त्याचा पक्षाला फायदा होईल. याचसाठी आपण म्हणता त्याप्रमाणे मनसेनेही त्यांची उमेदवारी यादी जाहीर केली नाही. आज संध्याकाळपर्यंत ती उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आपल्या माहितीनुसार कमी आहे. म्हणजेच रात्री त्या माणसांना निरोप जातील, कागदपत्रांसह उद्या थेट उमेदवारी अर्ज भरायचा आणि पक्षात पण आणि विरोधकांना पण, म्हणजे समोर जो माणूस आहे महायुतीचा असेल, काँग्रेसचा असेल, कुठल्या अन्य पक्षाचा असेल, जो ठाकरे युतीच्या समोर उभा राहणार आहे त्यांना धक्के द्यायचे, अशी एक कुठेतरी वेगळी रणनीती यावेळेला मनसेने तंतोतंत पाळलेली आहे. अगदी. आणि त्यामुळे आताच राज ठाकरे यांच्या मेळाव्याचे पॉइंटर सुद्धा जे समोर येत आहेत त्याच्यातून हेच दिसतंय की राज ठाकरे म्हणतात की मुंबई वाचली पाहिजे, संकट नीट ओळखा, असं खरं तर राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. इतकंच नाही तर दुसऱ्याचं स्वप्न गाडण्याकरता आता मात्र एकत्र या, एकत्र उभं राहा, असं आवाहन देखील राज ठाकरे यांनी या ठिकाणी केलेलं आहे. या संदर्भात क्षणाक्षणाचं अपडेट आपण तुमच्यापर्यंत सातत्यानं पोहोचवणार आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.